मित्रांनो नमस्कार. आज आपला तिसरा दिवस. मला सांगा, गेले 2 दिवस आपण संध्याकाळी एकत्र येऊन थोडीशी आपली बॅटरी चार्ज करण्याचा प्रयत्न करतोय. आर यू फीलिंग बेटर? का आपला उगीच एक्सरसाइज होतोय? प्रयत्न एवढाच आहे की आपण परिस्थिती बदलू शकत नाही, तर आपली मानसिकता काही प्रमाणामध्ये बदलण्याचा प्रयत्न करायला लागलोय आपण. आणि प्रामुख्याने जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रामुख्याने काय करायला लागलोय, तर प्रामुख्याने आपण आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे आपला हिलिंग रिस्पॉन्स जागृत करायला लागलोय. मला कॉमेंट करून सांगा इफ दिस इज हेल्पिंग यू, कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फ्युटाईल होऊन विनाकारण होऊन उपयोग नाही. कारण अंतःकरणापासून इच्छा आहे की जे लोक आमच्याशी कनेक्टेड आहेत, निदान त्यांना काही प्रमाणामध्ये बळ मिळावं ही सगळी परिस्थिती फेस करण्यासाठी. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण शेवटी सगळा रेझोनन्सचा खेळ आहे. आता रेझोनन्स म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगत बसत नाही, कारण यू ऑलरेडी नो व्हॉट रेझोनन्स इज. आपण कशाला ट्यून्ड आहोत त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडण्याची शक्यता वाढते. सो व्हॉट आर वी ट्यून्ड इन टू? आर वी ट्यून्ड इन टू ओकेनेस और आर वी ट्यून्ड इन टू नॉट ओकेनेस? फार महत्वाचं. आणि स्वाभाविकच परिस्थिती खराब असल्यामुळे नॉट ओकेनेस मध्ये असण्याची काय म्हणूया त्याला अवस्था नॅचरलीच जास्त राहणार ना. कालच्या सेशनमध्ये मीनलनी जसं सांगितलं की काही लोकांनी तिला फोन करून सांगितलं की आम्हाला बरं वाटत नाही, आम्हाला निगेटिव्ह वाटतंय, आम्हाला काही करावं असं वाटत नाही, XYZ. Why? Because you are tuning in to not okayness. आणि म्हणून आपण काय प्रयत्न करायला लागलोय की ह्या निमित्ताने कॅन वी ब्रिंग आवर सेल्स टू ओकेनेस. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की हा जो ओकेनेस आहे, ज्या अर्ध्या तासात आपण या ओकेनेसचा प्रयत्न करतो, हा ओकेनेस नाही म्हटलं तरी काही काळ तरी टिकतो. म्हणजे मला जर विचाराल तर तो काही काळ टिकतो. आणि तो तसा टिकवून राहणं हे टिकवून ठेवणं हे आपलं काम आहे. आता मित्रांनो, आजचं सेशन सुरू करण्याआधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. बघा, ती जर तुम्हाला समजली तर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये तुम्हाला ही सिच्युएशन मॅनेज करायला, ही सिच्युएशन हँडल करायला मदत होईल. आता ज्या वेळेस आपण असं म्हणतो की मला निगेटिव्ह वाटतं किंवा मला पॉझिटिव्हच वाटत नाही, मला काही करावंसच वाटत नाही, मला काही क्रिएटिव्हच वाटत नाही, किंवा मला बरं नाही वाटत, हे तुम्हाला कळतं कसं? हाऊ डू यू नो की तुम्हाला चांगलं वाटत नाही? बघा, तुम्हाला समजतंय काय मी काय बोलतोय? तुम्हाला हे कळतं कसं की तुम्हाला निगेटिव्ह वाटतंय? तुम्हाला कळतं ते एकाच गोष्टीमुळे, आणि ती म्हणजे तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालेला विचार. तो विचार निगेटिव्ह असतो ना. तो विचार निगेटिव्ह असतो म्हणूनच तुम्हाला निगेटिव्ह वाटतं. विचार जर निगेटिव्ह नसेल तर तुम्हाला निगेटिव्ह वाटायचा काय प्रश्नच येत नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस झोपलेले असता त्यावेळेस कुठं तुम्हाला निगेटिव्ह वाटतं? परिस्थिती काय बदललेली नसते, पण तुम्हाला निगेटिव्ह वाटत नाही कारण तुमच्या मनामध्ये त्यावेळेला विचार सुरू नसतात. आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे लक्षात घ्या. मला निगेटिव्ह वाटतं, मला डिप्रेस वाटतं, मला X वाटतं, मला Y वाटतं, हे जे काय वाटतंय दॅट इज बिकॉज ऑफ अ थॉट. माझ्या मनामध्ये असले विचार येतात, मी त्या विचारांना ट्यून होते आणि माझ्या आतमध्ये निगेटिव्हिटी जाणवायला लागते.
इथं मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट काय सांगायची आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की लक्षात घ्या, तुमच्या मनामध्ये विचार येतो आणि मग तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करता. म्हणजे तुम्ही आणि विचार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला नॉर्मली काय वाटतं की तुमच्या मनामध्ये आलेला विचार हा तुमचाच आहे आणि तो जर निगेटिव्ह असेल तर त्यांनी निगेटिव्ह परिणाम केलाच पाहिजे. दॅट इज युअर नॅचरल रिस्पॉन्स. पण मी काय म्हणतोय की ज्या वेळेला हा विचार येतो तुम्हाला निगेटिव्ह बनवण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की तो माझ्या मनामधला विचार आहे, मी नाहीये तो. मी म्हणजे माझा विचार नव्हे, मी तो आहे ज्याच्यामध्ये विचार क्रिएट होतो आणि तो डिस्पर्स होतो. कुठलाही विचार टिकत नाही. विचाराला एक काय म्हणूया त्याला एक लाईफ असतं. 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद तो येतो आणि जातो. परत तसलाच येईल कदाचित. येतो आणि जातो. तुमच्या मनपटावरती तो निर्माण होतो आणि जातो. सो तुम्ही आणि विचार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस तुम्ही त्या मिक्स करताना, आपण मिक्सच करत आलेलो आहे लहानपणापासून, कारण आपल्याला हे कोणी समजावून सांगितलेलं नाही की बाबा तू म्हणजे तुझा विचार नाहीयेस. त्यामुळे एखाद्या नकारात्मक विचाराला तू लगेचच स्वीकारलं पाहिजेस आणि त्याच्याप्रमाणे जे काही निगेटिव्ह डिप्रेस्ड वगैरे झालं पाहिजेस असं काही नाहीये. कारण तो विचार आहे, तो येणार आहे आणि जाणार आहे. तो टिकत असता तरी गोष्ट वेगळी. टिकून राहतात तुम्ही. तुम्ही नाही बदलत. तुम्ही जे आहात, ज्याला मी तुम्ही म्हणतोय ना, तुम्ही बदलत नाही. तुम्ही तेच असता. कॉन्शियसनेस. तुमच्या कॉन्शियसनेसमध्ये विचार येतो आणि जातो. या निमित्तानं मला तुम्हाला एवढंच आत्ता सांगायचं आहे की विचार येणार आहे आणि विचार जाणार आहे. तुम्ही म्हणजे विचार नव्हे. विचार इज अ विचार. इट्स अ रिॲक्टिव्ह मेकॅनिझम ऑफ द माइंड. जर तुम्ही ह्याच्याबद्दल जागरूक राहिलात किंवा होऊ शकलात की ओके, माझ्या मनामध्ये एक नकारात्मक विचार आलेला आहे, एक डिप्रेसिव्ह विचार आलेला आहे, ओके, मग तुम्ही काय कराल? जर त्याच्याकडे बघण्याची तुमची क्षमता निर्माण झाली तर तो आलेला तुम्हाला दिसेल आणि गेलेलाही दिसेल. तुम्ही त्याच्यापासून निर्लेप राहाल. मित्रांनो, सगळं अध्यात्म ह्याच्यावरच बेस्ड आहे. कारण ज्याला हे कळलं तो त्या विचारांच्या काय म्हणूया त्याला, तो जो त्याचा फोर्स आहे ना, त्या फोर्स पासून काही प्रमाणामध्ये विभक्त होऊ शकेल. आता तो विचार इट टेक्स यू ओव्हर. तुम्ही ज्याच्यामध्ये तो विचार निर्माण होतोय, तुम्ही राहतच नाही. यू बिकम द थॉट. पण तुम्ही आहे ना. तुम्ही तुमचं असणंच हरवून बसलेलं. आणि म्हणून बघा, प्रयत्न करा की जर तुम्ही जागे होऊ शकलात की माझ्या आतमध्ये विचार आलेला आहे, तो विचार उपद्रव करतोय, मी निर्लेपच आहे, मला कशाचाही परिणाम, माझ्यावर कशाचाही परिणाम होत नसतो. जसं सिनेमाच्या स्क्रीनवरती कोणताही सिनेमा पडला तरी स्क्रीनला काही फरक पडत नसतो. आता स्क्रीन आहे म्हणूनच सिनेमा आहे. म्हणजे तुम्ही आहे म्हणूनच विचार आहे. पण तुम्ही म्हणजे विचार नाही. कॉमेडी सिनेमा निर्माण झाला म्हणून स्क्रीन हसत नाही, की दुःखाचा सिनेमा निर्माण झाला म्हणून स्क्रीन रडत नाही. स्क्रीन हे सगळं बघत असतं. हा जो बघणारा दृष्टा आहे, हा जो बघणारा दृष्टा आहे, ते तुम्ही आहात. म्हणून इतकंच करा. हे फार जर तुम्हाला ह्याच्या डेप्थमध्ये जायचं नसेल किंवा मी काय बोललो हे कळलं नसेल तर निदान ह्यातून एवढं तरी घ्या की माझ्या मनामध्ये विचार येतो त्यावेळेला माझ्यावर परिणाम होतो.
म्हणजे तुम्ही आणि विचार, देर आर टू डिफरंट थिंग्स, दे आर नॉट वन थिंग. या विचाराबद्दल जर जागे व्हायला लागलात काही प्रमाणात, अगदी तुम्ही हे तुम्हाला कळल्या तुम्ही निर्लेप होऊ शकाल असं नाही, पण निदान तुम्हाला एक डायमेन्शन तरी कळेल की अरे हे ऐसा आहे, हे माझ्यावरती हावी होतंय. सो कॅन आय लुक ॲट इट ॲज अ विटनेस, ॲज अन ऑब्झर्वर. हे जर साध्य काही प्रमाणात होऊ शकलं तर जे विचार तुम्हाला उपद्रव देत आहेत, जे विचार तुम्हाला डिप्रेस करतायत, जे विचार तुम्हाला भीती घालतायत, अस्थिर बनवतायत, बेचैन बनवतायत, त्या विचारांपासून एक गॅप तयार होईल, एक डिस्टन्स तयार होईल, आणि मग त्या विचारांची जी शक्ती आहे, पॉवर आहे, ती कमी व्हायला लागेल. तुम्ही मग स्वामी व्हाल, विचारांचे स्वामी. आणि हाच आपला पर्पज असला पाहिजे ना मित्रांनो. म्हणजे हे आत्ता पुरतं किंवा ह्या प्रसंगापुरतं किंवा या सर्कमस्टन्सेस बद्दलच चाललंय असं नाही. हाच पर्पज असला पाहिजे जगण्याचा, की माझ्या विचारांच्याकडे मला बघता आलं पाहिजे. अर्थात ह्याच्यावरती तुम्हाला हे जे काही मी आता बोलतोय ना, हे जर तुम्हाला काही इंटरेस्टिंग वाटलं, जर तुम्हाला ह्याच्यावरती आणखीन जाणून घ्यायची जर इच्छा झाली, तर मला कॉमेंट करा, मला सांगा. मी मुद्दा म्हणून फार तपशिलामध्ये हा विषय बोलत नाही, कारण सगळ्यांच्या तो आवडीचा असतो असं नाही, सगळ्यांना तो झेपतो असं नाही, सगळ्यांना तो समजतो असं नाही, सगळ्यांना तो पचतो असं नाही. त्यामुळे उगीच एन्फोर्स कशाला करायचं तुमच्यावर, म्हणून मी शक्यतो बोलत नाही. तरी बोलतोच, कारण मला बोलल्याशिवाय राहवत नाही. मी बोलायचा प्रयत्न करतोच, कारण दिस इज व्हॉट इट इज, दिस इज द सिक्रेट. सर, तुम्हाला असं वाटलं की या विषयावरती मी आणखीन प्रकाश टाकावा, तर मला तसं कळवा, सो दॅट येणाऱ्या दिवसांमध्ये एखादा मी व्हिडिओ करीन ह्याच्यावरती, आणखीन जरा तपशिलामध्ये बोलीन, आणखीन तुम्हाला समजेल असं बोलीन, आणखीन उदाहरणं देऊन बोलीन, इफ यू आर इंटरेस्टेड. ओके, सो आजच्या सेशनची सुरुवात मला ह्यापासूनच करायची होती की तुम्हाला अस्वस्थ करणारा जो घटक आहे तो काय आहे, अर्थातच विचार. पण तुम्ही विचार नाही आहे, तुमच्या मनामध्ये विचार येतो. एवढी एक गोष्ट जर तुम्हाला कळली तर तुम्ही या विचारांना विरोध करायचा नाहीये. अरे तू का बाबा आलास, ह्याच्याशी झगडायचं नाहीये, अरे बापरे हा विचार आला बाबा मला आता त्रास देणार आहे. नो 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 नो, डोंट फाईट द थॉट, जस्ट ऑब्झर्व द थॉट. कितीतरी लोक त्रागा करतात की अरे माझ्या मनामध्ये हा विचार आलाच कसा. जर तुम्ही या थॉटला फाईट करायला लागलात ना, तर तो थॉट आणखीन मोठी फौज घेऊन येतो. सो थॉटला फाईट करू नका, फक्त बिकम द द्रष्टा, बिकम द ऑब्झर्वर ऑफ द थॉट. मला वाटतं तुम्हाला काही प्रमाणात कळलं असेल. हा विषय जास्त बोलत नाही, पण हा महत्वाचा आहे ह्या पॉइंट ऑफ टाइमला. जर तुम्हाला यातून मुक्त व्हायचं असेल काही प्रमाणात, सगळ्यांना जमतं असं नाही, पण ज्याला जमतं त्यांनी तरी करा. ओके, गुड. सो कमिंग बॅक टू अवर सेशन, आज एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे, आणि ती म्हणजे आपला टोटल फोकस कशावरती आहे. आपण गेले 3 दिवस काय करायचा प्रयत्न करतोय की आपल्याला स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते कसं करणार आहे आपण, आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जागृत झाली जर आपण ऑटोमॅटिकली स्वस्थ होणार आहे. आणि ती करायला आपण मेनली काय करायला लागलेलो आहे, वेगस नर्व स्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करायला लागलो. ओके, सो मी ज्यावेळेस या वेगस नर्व वरती अभ्यास करत होतो त्यावेळेस मला असं लक्षात आलं की छोट्या छोट्या गोष्टी पण वेगस नर्वला स्टिम्युलेट करतात. म्हणजे जसं आपण पहिल्या दिवशी हमिंग केलं, भ्रामरी प्राणायाम आपण केला, आता हा भ्रामरी प्राणायाम सोडून नुसतं गुणगुणण्यावर जरी आपण आलो, गुणगुणतो ना आपण, नुसतं गाणं गुणगुणतो कुठलं,
गुणगुणलोय. आता एवढं गुणगुणल्यानं देखील वेगस नर्व स्टिम्युलेट होते. म्हणजे जर तुम्हाला म्हणजे कितीतरी लोकांना गुणगुणायची सवय असते, पण कधी कधी असे नकारात्मक विचारांची अशी दाटीवाटी झाली की आपण गुणगुणायचं पण विसरून जातो. नाही गुणगुणावं असं वाटत आपल्याला. काही लोक बाथरूम मध्ये गाणी म्हणतात. दे आर नोन एज बाथरूम सिंगर्स. बाहेर नाही म्हणत, पण बाथरूम मध्ये गेली की गाणी म्हटल्याशिवाय त्यांना राहवत नाही. हे जे आहे ना, हे गुणगुणणं जे आहे हे जाणीवपूर्वक सुरू करा. कारण त्यांनी ही वेगस नर्व स्टिम्युलेट होते गुणगुणण्याने. गाणं म्हणा, गाणं म्हणत असाल तर गाणं म्हणा. कारण ह्या वोकल कॉर्ड्स वरती जर तुमच्या ताण आला तर इट ऑटोमॅटिकली स्टिम्युलेट्स द वेगस नर्व. आणि म्हणून आपल्याकडे असं नाही, सगळ्या धर्मांमध्ये भजन करण्याची एक प्रथा आहे. का? कारण ज्या वेळेस कलेक्टिव्हली लोक भजन करायला लागतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली व्होकल कॉर्ड्स वरती एक ताण येतो, ज्याचा परिणाम वेगस नर्व स्टिम्युलेट होण्यावरती होतो, ज्याचा परिणाम पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होण्यावरती होतो, ज्याचा परिणाम आपल्याला स्वस्थ वाटतं. सो सिंपल. म्हणून आज काय करूया, एक छोटासा प्रयोग करूया. यू कॅन डू इट ॲट होम. म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करूया. गुणगुणायचं होतं तर मग मी विचार करताना मला काय वाटलं की आपण भजनच गुणगुणूया ना. पण म्हणजे ह्या भजनाला मी जे आता लावणार आहे तुम्हाला ऐकायला, ह्याला काही रिलिजियस कोनोटेशन नाही आहे. मला फक्त तो भजनाचा ठेका पाहिजे होता म्हणून मी भजन निवडलं. इट कुड बी एनिथिंग, इट कुड बी अ सॉन्ग ऑल्सो, पण हे जरा ठेक्यात मजा येते म्हणून मी हे निवडलंय. आता हे नुसतं ऐकायचं नाहीये, तर माझ्याबरोबर टाळी वाजवत हे म्हणण्याचा प्रयत्न करायचा. आपण सगळेजण म्हणूया, तर 2 मिनिटं म्हणायचं आहे. आपण म्हणूया, सी हाऊ यू फील, सी हाऊ यू फील, देर इज अ चान्स दॅट यू माइट फील बेटर. ओके, सो टाळी वाजवायची जसं तुम्हाला वाटतं तसं, आणि आनंदामध्ये हे भजन म्हणायचा प्रयत्न करायचा. रेडी? ओके. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण
काय बरं वाटलं मित्रांनो? टाळ्या वाजवल्याने देखील इम्युनिटी वाढते, माहितीये तुम्हाला? किती इंटरेस्टिंग आहे, किती असं इंट्रिकेट आहे, सगळं एकमेकामध्ये गुंतलेलं आहे. दिसताना आपल्याला सगळं एक नुसतं काहीतरी धार्मिक आहे, भजनं म्हणतायत, टाळ्या वाजवतायत, पण देयर इज सो मच ऑफ डेप्थ इन इट. प्रयत्न करा, एरवी गुणगुणा, मोठ्याने गाणं म्हणा, दुसऱ्याला त्रास होईल असं गाणं म्हणू नका. अनेक लोक घरामध्ये गाणी म्हणतात, पण त्यांना हे लक्षात येत नाही की त्यांच्या गाण्याने इतरांना त्रास होत असतो. असली गाणी म्हणू नका. आणि त्यांना जर चुकून कोणी सांगितलं हे गाणं बिणं म्हणू नको, तर त्यांना त्या एवढा राग येतो, तर ते पर्सनली इतकं घेतात ते की अरे माझ्या गाण्यावरती तू कसं काय हे करतोस वगैरे. सो तशी गाणी म्हणू नका, पण एक थेरपी म्हणून ट्राय अँड डू दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आज एक आपण गमतीशीर मॉडॅलिटी करणार आहे, ज्याला टेम्पोरल टॅप म्हणतात. एनर्जी सायकोलॉजी मधला हा एक भाग आहे. आणि गेल्या 30 वर्षांमध्ये जी काही एनर्जी सायकोलॉजी डेव्हलप झाली, त्याच्यामध्ये अनेक टेक्निक्स वापरली गेली. आता टॅपिंग देखील त्यातलाच एक भाग आहे. तसा टेम्पोरल टॅप आहे. सो टेम्पोरल टॅपमध्ये काही नाही, आपल्याला फक्त आपल्या या कानावरती इथं टॅप करायचं आहे, डाव्या आणि उजव्या. तर डाव्या कानावरती एक निगेटिव्ह स्टेटमेंट आपल्याला म्हणायची आहे आणि उजव्या कानावरती पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणायची. आता माझ्याबरोबर करा. इथून आपण नुसतं असा टॅप करणार आहे इथपर्यंत. ओके. सो माझ्याबरोबर टॅप करायला लागा. निगेटिव्ह स्टेटमेंट मी म्हणतो किंवा या सगळ्या करोनाचा भयंकर त्रास होतो आहे. निगेटिव्ह आहे ना स्टेटमेंट. या करोनाचा त्रास होतो आहे, या सगळ्या अस्थिरतेचा त्रास होतो आहे, ह्या त्याच्यामुळे वाटणाऱ्या ह्या भीतीचा त्रास होतो आहे, या अनिश्चिततेचा त्रास होतो आहे, या अगतिकतेचा त्रास होतो आहे. हा त्रास होतोय मला, ह्या सगळ्या परिस्थितीचा मला त्रास होतो आहे, या 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 सगळ्या परिस्थितीचा मला त्रास होतो आहे. आता उजवी बाजू, पॉझिटिव्ह स्टेटमेंट. मी या त्रासातून मुक्त होत आहे. मी या त्रासातून मुक्त होत आहे. मी या त्रासातून मुक्त होत आहे. मी स्वस्थ होत आहे. मी आनंदी होत आहे. मी या त्रासातून मुक्त होत आहे. मी स्वस्थ 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 होत आहे. डोळे झाका, स्वस्थ बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला लक्षात येईल की हे भजन असू दे किंवा आपलं टेम्पोरल टॅप असू दे, एक प्रकारची आश्वासकता, एक प्रकारचं स्वास्थ्य तुम्हाला तुमच्या आतमध्ये जाणवेल. चेक करा. बरं वाटेल तुम्हाला. काय अगदी आनंद वाटला पाहिजे, खुशी वाटली पाहिजे असं नाही, पण स्वस्थ वाटलं पाहिजे. आजच्या सेशनची सांगता आपण हमिंगनी करूया. माझ्याबरोबर तुम्ही हमिंग करा. श्वासात घ्या.
नाकावाटे हम करा. डोळे उघडा आणि हळुवारपणे इथे टॅप करा. ओके. भेटूया परत उद्या संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत तुम्हाला काहीही मला विचारायचं असेल, काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य कमेंट करून लिहा. हे सेशन तुम्हाला कसं वाटलं, ही सेशन्स तुम्हाला कशी वाटतात त्याबद्दल पण तुमचं मत मला कळवा. कारण मगाशी म्हटलं तसा त्याचा तुम्हाला उपयोग झाला तर आम्हाला बरं वाटणार आहे, कारण तुमच्यासाठीच हे सगळं चालू आहे. नमस्कार. शुभरात्री.